गोलंदाज अगदी बघायला गेलं तर शिष्य आहे, तर समोर त्यांच्या गुरु आहे त्यांचे. बघूया बॅटर कसं रंगेल मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल इथे मात्र टाकला जाईल. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलला चांगला फटका. ओहो, थोडा हाताला चाकून जातोय मला तर वाटते. झेल उडाला होता. पंकज आणि ऋषिकेशची जोडी 2 धावा पूर्ण करतायत. पहिल्याच बॉलवर अगदी चेले ने काम कर दिया था गुरु का, लेकिन फील्डर आप देख सकते कैच इस वक्त ले नहीं पाए. त्यानंतर मात्र फटका फसला पुन्हा एकदा. थोड्या वेळाकरता हवेमध्ये आहे. इथे मात्र आपण बघू शकतात 2 धावा, 1 धाव मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते. आता मात्र जर बघायला गेलं तर धावेचा विचार केला, धावा झाल्या 3. 2 चेंडूचा खेळ होतोय. 2 चेंडू 3 धावा. दोन चेंडू आणि 3 धावा. दुसरी मॅच आपल्या भेटीला येत आहे. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर तुम्हाला परिपूर्ण करावे लागतील हे देखील लक्षात घ्या. नाहीतर शेवटच्या ओव्हर मध्ये एक एक्स्ट्रा प्लेअर तुम्हाला 38 सर्कल मध्ये ठेवावा लागेल. ऋषिकेशचा फटका बरोबर हातात गेलाय. अगदी मात्र शॉर्ट स्क्वेअर ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क तेवढा खास राहिला नाही आणि त्यामुळे चेंडू अडवला जातोय 38 सर्कल मध्ये. 2 बॉल येत असताना 3 बॉल 2 धावा. 5 ओव्हरची मॅच. 9व्या बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि शॉर्ट बॉलला चांगला फटका खेळला. इनफिल्डच्या वरून थोडा फिरत राहिला. आपण बघू शकतात यावेळेस फिल्डर दोन धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 5 धावा धावफलकावर. 4 चेंडूचा खेळ होतोय. 5 धावा पहिली ओव्हर पॉवर प्लेची. 2 खेळाडू 38 सर्कल बाहेर. ऋषिकेश आणि त्याच्या जोडीला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतं पंकज आणि गोलंदाज नयन. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतंय. 4 बॉल 5. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. अगदी आपण बघू शकतो ऍक्शन डिफिकल्ट आहे आणि थोडी वेगळी ऍक्शन पाहायला मिळते गोलंदाजाची. आणि आपण बघू शकतात बॉल जो आहे ऑप्शनच्या बाहेर डिलिव्हर केला जातोय. धावफलक 5. 5 चेंडू 5 धावा. शेवटचा बॉल. बंजारी समाज मर्यादित स्पर्धा 6 जून आणि 7 जून. पुढे येऊन यावेळेस फटका जोरदार खेचला. इनफिल्डच्या वरून चाललाय लॉंग ऑन रिझनला. चौकार 4. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 9. स्कोर कार्ड वर बजाव. गोलंदाजी मार्कवर तयार. ध्रुव आलाय गोलंदाजीसाठी. गोलंदाजी मार्कवर मोरेकुरन आपल्याला फिल्डिंग करताना पाहायला मिळते. बॅटिंग करताना एकला रेटिंग पंकज आणि ऋषिकेशची जोडी. ऋषिकेशच्या बॅट मधून शेवटच्या बॉलवर चौकार आपल्याला पाहायला मिळाला.
पहिला बॉल दुसरी ओव्हर पॉवर प्लेची. चांगला वेगाने चेंडू तेवढ्याच चांगल्या रीतीने मात्र खेळून काढलाय. अगदी आपण बघू शकतात ऑप्शनच्या जास्त बाहेर होता. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, त्याला सॉफ्ट हँडने अगदी आपण बघू शकतात हा फटका खेळला. परफेक्ट गेला शॉर्ट पॉइंटच्या हातामध्ये. एकदम मात्र परिपूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतंय. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 10-1-0 स्कोर कार्डवर. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहू शकतात. डॉट बॉल. सुपर मात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. तिसरा बॉल इकडे मात्र डॉट आलेला आहे. तिसरा बॉल आपण बघूया. त्यावेळेस आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न ऋषिकेशचा. चेंडू जाऊन आदळल्या अंगावर. डायरेक्ट हिट केला परंतु फलंदाज सुरक्षित पोहोचतोय आपल्या क्रीज मध्ये. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 11-11 स्कोर कार्डवर. खऱ्या अर्थाने ऑर्गनायझर टीमने पाहिलं की पहिल्या मॅच मध्ये या मैदानावर टेनिस बॉल थांबत नाही आहे आणि बॉल ज्या ज्या ठिकाणी गेला तिथून बॉल रिटर्न आलाच नाही. त्यामुळे मात्र पुढच्याच मॅच मध्ये नव्या बॉल वापरण्यात आलाय. शॉर्ट बॉलला फटका चांगला खेळला इनफिल्डच्या वरून, परंतु पाठलाग सुरू आहे. पण भाऊ चेंडू अडवला जातोय. तेवढे प्रॉपर टायमिंग नाही होत आहे. आतापर्यंत बॉल मिडल टू मिडल आलेला नाहीये. एक आला त्यावर चौकार मिळाला. थोडं फलंदाजाला बॉल बॅटच्या मधोमध घ्यावा लागेल तेव्हा तुम्हाला चौकार किंवा षटकार मिळेल. नव्या बॉल सांगितला म्हणजे ताकद प्लस टायमिंग दोन्ही परफेक्ट झाल्यावर हा बॉल मैदानाच्या बाहेर जातो. उलटाच बॉल हा बघा. फटका फसलाय, उंच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पहिला झटका लागतोय एकलारे टीमला. फलंदाज ऋषिकेश बॅक टू डगआउट. बजाव आपल्याला पाहायला मिळते एकलारे गावचे आणि 33 नंबर जर्सी परिधान करून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत. शॉर्ट बॉलला अगदी बॅकफुटवर जाऊन हा फटका खेळलाय. पंकज जिकडे मात्र तयार नव्हता. दोन्ही मात्र अनुभवी लेजंडरी खेळाडू आहेत एकलारे टीमचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथे आपण बघू शकतात 2 ओव्हर परिपूर्ण झाली. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक 12 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1-2 12 धावा व्यवस्थित आहे. त्यांचे मोठे बंधू कुंदन देखील आपल्याला खेळताना दिसतील. जे परनाळीच्या मैदानावर दुसरी टीम फायनल मध्ये जाणारी कोणती होती तर ती परनाळी होती. शेख भवानी चषक आपल्याला पाहायला मिळालं. 2026 भव्य आणि दिव्य आयोजन परनाळीच्या मैदानावर 30 मे आणि 31 मे रोजी ऑर्गनाईज केलं होतं. आणि त्यानंतर अंबडगोड मैदानावर आपण बघू शकता जून महिन्यामध्ये 6 जून आणि 7 जून 2 दिवसाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप ठेवा. टायमर देखील ऑन आहे हे देखील लक्षात ठेवा. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर परिपूर्ण करावे लागतील.
पंकज आता मात्र थोडी नजर बसवले, पाय देखील बसवले पेपटीवर आणि नयन दोन वेळेस मी म्हणेल की शिष्याने गुरुला बीट देखील केलं होतं आणि विकेट येता येता राहिला दोन्ही वेळेस. पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर देखील कॅच उडाला होता, तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर देखील कॅच उडाला आणि किपर कडून झाली चुकी. तर कॅच किती महाग ठरेल टीम मोरेकुरणला बघूया. कॅम्पेन्स बनून मैदानामध्ये उतरलेत मोरेकुरण टीम. मैदान गाजवलं. शॉर्ट बॉल बॅकफुटवर जाऊन फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र येतोय लॉंग रिझनच्या बॉलवर एकदा पूर्ण केली. रनिंग बिटवीन द विकेटवर देखील लक्ष देणं खूप गरजेचं आहे. जेव्हा मोठे हिट येत नाही तेव्हा तुमचं लक्ष रनिंग बिटवीन द विकेटवर देखील असणं खूप गरजेचं आहे. 1च्या 2 कशा बनवता येतील, 2च्या 3 गॅप कसा शोधता येईल, चौकार कसा खेचता येईल कॅल्क्युलेट करणं फलंदाजाचं काम आहे. आणि इथे मात्र बघूया पंकज 2 जीवनदान आतापर्यंत मिळाले, 2 कॅच ड्रॉप झालेत. आणखीन एक बॅकफुटवर जाऊन फटका खेळलाय. इथे मात्र पण भाऊ चेंडू अडवला जातो, तेवढी ताकद नाहीये फटक्यामध्ये. अगदी आपण बघू शकतात टायमिंग तेवढं प्रॉपर होत नाहीये. बॉलला रीड करतायत, लाईनला परफेक्ट जज करतायत, परंतु बॉल फटका जो सजवत आहेत तो फटका प्रॉपरली नाही सजवत आहेत. एक एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जातात. 3 बॉलचा खेळ होतोय आणि 3 धाबा खर्च केल्या तिसऱ्या ओव्हरमध्ये आणि धाबा झाले टोटल 15 स्कोरकार्डवर. शॉर्ट बॉल खराब बॉल आहे यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं झालं नाही. एकदा पूर्ण केली बाउंड्री लाईनच्या जवळ मात्र क्षेत्ररक्षण होत असताना 2 धाबा देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धाब्याने स्कोरबोर्डचा विचार केला स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते 17-17 स्कोर कार्डवर. आता मात्र बघायला गेलं तर आणखीन 2 बॉल आहेत तिसऱ्या ओव्हरचे. यावेळेस मात्र पायाला चिडू लागतोय, अपील केली जाते. टॉट बॉल येत असताना चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नयन, अगदी नयन ठेवून ही गोलंदाजी होत असताना इथे मात्र फलंदाजाचा फुटवर्क ओळखतोय आणि त्यानुसार ही गोलंदाजी होत असताना चांगल्या खेळाडूला जास्त वेळ शांत ठेवणं देखील अवघड आहे. निखिलच्या बॅट मधून कधीही मोठा हिट येऊ शकतो. क्वालिटी आहे निखिलची. शॉर्ट बॉल फटका उंच गेलाय, लांब आहे का बघूया आणि लांब खराब फिल्डिंग. षटकार 6 धाबा परफेक्ट जाऊन आदळला भिंतीवर. निखिलच्या बॅट मधून येत असताना षटकार 6ने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 3 ओव्हरचा खेळ इकडे समाप्त होतोय. धावफलक 23-23 वाजव. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच एक बाजूला टीम परनाळी आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल गावदेवी कुंभवली. बाबांनी परनाळी आणि त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी कुंभवली. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येणार आहे. गोलंदाज सागर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 14 तळण्यासाठी तयार आहे. पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल. बाउन्स इथे मात्र प्रश्नचिन्ह निर्माण करतोय फलंदाजाच्या मनामध्ये. अनएक्सपेक्टेड बाउन्स हा आपल्याला पाहायला मिळाला. अपेक्षित केला नव्हता फलंदाजाने. तिथे आपण बघू शकता डॉट बॉल येतोय. क्रिकेटचा खेळ जेंटलमॅन खेळ म्हणून ओळखला जातो. आणखीन एक चांगला बॉल सध्या तरी पंकजला इथे खेळवलं जात आहे. स्ट्रगल करताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळते. अनुमान चांगली बॅटिंग करताना नेहमी पाहायला मिळाला, परंतु आज कुठे ना कुठे शांत ठेवलाय. चांगल्या फलंदाजाला गोलंदाज मिस्टर सागर. तिसरा बॉल देखील मात्र चांगला बॉल आहे. सोपं नाहीये मात्र खेळणं अवघड ठरतंय. धाब्याचा विचार केला तर धाबा आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 24-24 चेंडू फेकून झाले. 3 बॉल अजूनही बाकी आहेत.
यानंतर होणार एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये जय भवानी परनाळी आणि त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी कुंभवली या दोन टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. हो शॉर्ट बॉल मात्र इकडे फटका प्रॉपर टायमिंग नाही झालं. थोडं नाराज असेल स्वतःवरच फलंदाज निखिल की बॉल मी हा मिस केलाय. कधी कधी होते क्रिकेटच्या खेळामध्ये. संधी आली होती धावून आणि संधीचं सोनं करता आलं आणि फलंदाजाला धावफलक 25-25. चेंडू झालेत आतापर्यंत 4. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेस डेड बॉल दिला जाईल. पद्मावती इथे चुकताय गुजाची आणि डेड बॉल दिला जातोय. क्रिकेटचा खेळ जेंटलमॅन खेळ म्हणून ओळखला जातो. 2026 मध्ये महिलांचा T20 विश्व करंडक देखील आपल्याला पाहायला मिळेल. 2026 मध्ये फिफा वर्ल्ड कप फुटबॉलचा जादूगार लिओनेल मेस्सी पुन्हा एकदा मैदानामध्ये खेळताना दिसेल. अगदी बघायला गेलं तर मला तर वाटते लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो साठी शेवटचा वर्ल्ड कप देखील असेल. फेकी खराब आहे, फेकी खराब आहे. 2 डब्बा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 डब्याने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 27-27. शेवटचा बॉल 4थी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते आणि 27 स्कोर कार्ड वर पंकज यांना थोडं बॉलला आता रीड करून परफेक्ट मिडल मध्ये घेऊन जोरदार प्रहार एक करावा लागेल. ओपनिंगचा खेळाडू आणि खऱ्या अर्थाने मात्र सिनियर खेळाडू आहेत पिंटू भाऊ. हा देखील फटका नाही सजवता आला. कधी कधी होते एखादा दिवस मात्र नाही बनत, खेळ नाही बनत. आपण केलेले प्रयत्न प्रत्येकच विफल होतात आणि तेच पाहायला मिळालं आतापर्यंत. तरी 4 ओव्हरचा खेळ इकडे परिपूर्ण झालाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीने 28 एक गडी बाद. टीम एकला रे बजाव. गरमीचे दिवस आहेत. खऱ्या अर्थाने तहान लागणं स्वाभाविक आहे आणि मैदानाच्या आतमध्ये पाणी पुरवलं जातंय. ऋषिकेश स्वतः पाणी घेऊन गेलेत कारण की मैदानाच्या आतमध्ये फक्त पाणी नाही जात तर त्याच्याबरोबर मेसेज देखील जातो आणि मेसेज पोहोचवला आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर तयार. गोलंदाज शॉर्ट बॉलला फटका सजवलाय. पंकजच्या बॅट मधून येते परंतु सरळ चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर रिजनला. कॅच ध्रुवने टिपलाय झेल. संपलाय पंकजचा खेळ बजाव. तर हा झटका लागतोय. दुसरा पिंटू भाऊ बॅकफूट डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. भावनेश कुंभोली टीमचं देखील सहर्ष स्वागत आहे आणि डीजे मास्टर हर्ष देखील इकडे आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर मोठी लढत. एक बाजूला जय भवानी परराणी आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी कुंभवली
आपल्याला पाहायला मिळणार. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं, कारण की तिथे निखिलच्या बॅट मधून एक षटकार आलाय, नजर बसवलंय आणि या क्षणाला शेवटच्या ओव्हरमध्ये त्याला स्ट्राईक वर आणणं खूप गरजेचं आहे, कारण की बॉल जो आहे ना स्टेट बॅट्समनला फुटबॉल सारखा दिसतो. धावफलकचा विचार केला 29 स्कोर कार्ड वर 2 बॉलचा खेळ होतोय, 4 बॉलचा खेळ बाकी आहे. ओव्हर द विकेट आंबेडकर मैदान, चेंडूला जाऊ दिला डाऊन द लेग साईड. शेवटची ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. स्कोरबोर्ड इकडे पुढे जाणार. स्कोरबोर्ड 30 स्कोर कार्ड वर कुलच हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला निखिल, नो स्ट्राईकला भावनेश. यावेळेस पटका खूप उंच गेलाय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडणार, कारण की 38 सर्कल मध्येच आहे बॉल आणि 2 दबाव परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 2 धावेची स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 32 स्कोर कार्ड वर. षटक क्रमांक 5 आणि शेवटचं आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू फेकून झाले 3 बॉल बाकी आहेत. बॅटच्या बरोबर समोर दिला होता, पण तो टायमिंग प्लेसमेंट तेवढी चांगली राहिली नाही. शॉर्ट बॉल, फटका चांगला आहे यावेळेस, या अगदी डोक्यावरून मस्तक पे दस्तक निखिलच्या बॅट मधून येतोय. षटकार, 6 दबा बजाव. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते 37 38. आणखीन एक निखिलचा फटका, 440चा झटका, बॅक टू बॅक दुसरा षटकार, 6 दबा. शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉलवर फुल पॉवरफुल. यावेळेस चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर. फलंदाजाने बॉलला गोल. स्कोरबोर्ड 44 बजाव. वाजव निघून असतात.
येस, परनेरी टीमने नाणेफेकीचं कौल विन केलंय. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. सेकंड इनिंगला होतंय आता सुरुवात. ओपनिंग जोडी केले मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण निवडले परनेरी टीमने. बॅटिंगसाठी तयार राहायचे गावदेवी कुंभवली. पहिला बॉल सिंगल, दुसरा बॉलचा विचार केला तर दुसरा बॉल देखील सिंगल आपल्याला पाहायला मिळते. धावफलकचा विचार केला, धावफलक 2. 47 टार्गेट इकडे सेट केलं आणि टार्गेट पूर्ण करावंच लागेल कारण की कंपल्सरी चेस हा नियम आहे. आपण पाहू शकता दुसरी मॅच आपल्या बोटीला तर यानंतर तिसरी मॅच. शॉर्ट बॉलला चांगला फटका खेळलाय. खराब लाईनने ती वापरली इकडे मात्र ऋषिकेशने आणि बरोबर पनिश केलंय. जवळजवळ आपण बघू शकता हा बॉल लेग स्टंपच्या बाहेरच होता आणि त्याला मात्र चांगल्या रीतीने मात्र फटका सजवला. पॉवर प्ले मध्ये 2च खेळाडू थोड्यात सगळे बाहेर आहेत आणि 4 धावा येत असताना त्यांनी ग्रिझनला चौकार बजाव. धावा पाठलाग ज्या रीतीने व्हायला पाहिजे सुरुवात होत असताना, परंतु त्यानंतरचा हा बॉल वेगाने हाताळला हे अनुभव आहे. आपण एकल्या रे टीमकडे पाहिलं ना तर अनुभवाचा भंडार त्या संघामध्ये पाहायला मिळतो कारण की जास्तीत जास्त खेळाडू जवळजवळ 40 प्लसचे आहेत. चेंडू क्रमांक 5 घेऊन गोलंदाज तयार होणार. 4 बॉलचा खेळ होतोय. 6 धावा धावफलकावर. टार्गेटचा विचार केला 47. फिल्टर्स बॉल फसलाय थोड्या वेळाकरता हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो आणि पंकजांची चांगली कॅचिंग. विकेट. बॅक टू डगआउट. पहिला झटका लागतोय मोरेकुरण टीमला. फलंदाज लच बॅक टू डगआउट बजाव. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुमित आपल्याला पाहायला मिळतोय. तबेचा विचार केला धावा झाल्यात 6. चेंडू फेकून झालेत 5. शेवटचा बॉल 41 गुण जिंकण्यासाठी बनवायचे 25 बॉल मध्ये. यानंतर होणारी तिसरी लढत, तिसरी मॅच आपल्या भेटीला येईल. जय भवानी कर्नाळी संघाने नाणेफेकीचं काऊल जिंकलाय आणि अपील लाऊड आहे. मात्र इकडे तटस्थ उभे बॅट पिच सांगतायत पंच आणि एक धाव कंप्लीट केली. ओव्हर क्रमांक पहिली समाप्त. धावफलक 7. 4 ओव्हर मध्ये 10च्या सरासरीने बनवायचे 40 वाचव.
पॉवर प्लेचं सोबतचं षटक तरी पॉवर प्ले आपण पाहताय 3 खेळाडू 38 सर्कल बाहेर. दुसरी मॅच आपल्या भेटीला येत असताना आणि पहिली इनिंग समाप्तीनंतर एकलरी टीमने निखिल यांच्या जोरावर दबा बनवल्या 46 आणि 47 टू विन. पहिलं षटक 1 विकेटचा दबा मोरेकरण टीम आपल्याला पाहायला मिळते. अपील लाऊड आहे आणि पंचांचा बोट आकाशाकडे. LBW लेग बिफोर फलंदाज बाद. बॅक टू डगआउट जाओ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विकी. पहिल्याच बॉलवर मात्र इकडे आपण बघू शकतो विकेट आलाय. LBW च्या रूपामध्ये विकी स्ट्राईक वर असेल. दुसरी ओव्हर आणि तिथे आपण बघू शकतो पंकज गोलंदाजी मार्क वर. चांगला बॉल आहे पंकजचा. देखील फॉलो थ्रू मध्ये काय फिल्डिंग आहे बघा. आपल्या टीम साठी एफर्ट देणं खूप गरजेचं आहे. कडक उन्हामध्ये रखरखत्या उन्हामध्ये खऱ्या अर्थाने आता सूर्यदेव अगदी धोक्यावर आहे आणि दिवसातलं हे जे कडक ऊन आहे ते सहन करणं तेवढं सोपं नाही आहे. तरी देखील गावासाठी गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळाडू आपण बघू शकतात मेहनत घेत असताना. फटका ऑन साईडला सजवला. डीप मध्ये चित्ररक्षक 1 बॉल चेंडू अडवला जाईल. इथे मात्र सिंगल नक्की पाहायला मिळेल. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 8 स्कोर कार्डवर बॅकअप करताना जितेश पाहायला मिळतोय. हा देखील एक चांगला फलंदाज आहे जितेश. नेहमी त्याची चांगली बॅटिंग पाहिलेली आहे. दबेचा विचार केला. दबा 8 1 गडी बाद 2 गडी बाद माफ करा. बऱ्याच वेळानंतर मला तर वाटतं स्ट्राईक वर तनिष आलेला आहे. तनिषचा फटा उंच तर गेला लांब आहे का. डीप मध्ये चित्ररक्षक आणि चांगली कॅचिंग. ते नियम मी पहिल्या मॅचला आज सांगितले आहेत तरी देखील पुन्हा एकदा सांगतोय. मिसबीची तार जी मैदानाच्या आतमधून गेलेली आहे त्या तारेला बॉल लागून कॅच घेतला तर नोट आउट असेल. त्या तारेला लागून बॉल जर मैदानामध्ये पडला ज्या धाबा धावल्या जातील त्याच मोजल्या जातील. त्या तारेला लागून जर टप्पा पडून मैदानाच्या बाहेर बॉल गेला तर 4 धाबा. तारेला लागून डायरेक्ट जर मैदानाच्या बाहेर गेला तर 6 धाबा. देखील लक्षात घ्या. चांगला फटका होता. टायमिंग देखील चांगलं होतं परंतु लॉंग ऑनचे चित्ररक्षकाला बीट करू शकला नाही तनिष. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मिस्टर शुभम. तिसरा झटका लागतो. 8 धावेवर चांगली गोलंदाजी होत असताना पंकज कडून 47 आव्हान आहे. 8 धावा झालेत. 39 पाहिजे. चेंडू फेकून झाले 4. 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. बॉल घेऊन तयार गोलंदाज राईट बोर्ड विकेट. शॉर्ट बॉलला फटका सजवला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट पॉइंटला एकदम मात्र कम्प्लीट केली जाईल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 9 धावा धावतात. अगदी पहिली ओव्हर फास्ट अँड फ्युरियस ऋषिकेशची आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र आपण बघू शकतात गोलंदाजीसाठी पंकज त्याने देखील इम्प्रेस केलं. आता मात्र फक्त न फक्त 2 धावा आणि 2 विकेट 5 चेंडू मागे त्याने खर्च केलेत. लगेच फटका सजवलाय. इथे मात्र चित्रक्षण तेवढं चांगलं झालेली एकदा पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न 2 धावा देखील मात्र पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 2 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये दबाव बनवायचे 36 जिंकण्यासाठी बचाव.
आणि 18 चेंडूमध्ये 36 धावा 12च्या सरासरीने आता बनवाव्या लागतील. सुरुवातीला सरासरी थोडी कमी होती, 9.5ची होती, परंतु आता ती थोडी वाढलेली आहे. आता मात्र ती पोहोचली 12वर. फलंदाजाला काहीतरी करावं लागेल. गोलंदाजी धारदार होत आहे, फलंदाजी मात्र धारदार होईल का बघूया. इकडे आपण बघू शकतात मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज विकी आणि विकीच्या बरोबर शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला शुभम. पहिलाच बॉल थोडा वेगाने टाकला जातोय, परंतु डाऊन द लेग साईड पंचाचा हात खुलताना व्हाईट बॉलचा इशारा. स्कोरबोर्ड एकने पुढे जाणार. स्कोरबोर्ड 12 स्कोर कार्ड वर 47 टू विन. 12 झाले 35 पाहिजे जिंकण्यासाठी. यानंतर मात्र पटनाळी आणि त्यांच्या विपक्षामध्ये कुंभवली एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार. पहिला बॉल डाऊन द लेग साईड. व्हाईट बॉल येतोय. यावेळेस थोडं गती परिवर्तन यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो ऋषिकेश कडून. चांगली फिल्डिंग आणि भुवनेश आपल्याला पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक. सिंगल मात्र कम्प्लीट केली तर सिंगल स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 13 धावा धावपल काबर. गती देत नाहीयेत. व्हेरिएशन आपल्याला वारंवार पाहायला मिळते. मिक्स गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. फास्ट, कधी स्लो, कधी लेग कटर आपण बघू शकता. ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुसरा बॉल घेऊन तयार नवीन फलंदाज विकी. स्ट्राईकला माफ करा. यावेळेस मात्र चांगल्या रीतीने खेळला विकीने. एक चेंडू गॅप मध्ये आहे. चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर. 4 धावेसाठी नाही थांबणार. इकडे बघू शकतात ताकद नाही तर नजाकत. क्रिकेटचा खेळ असला, कोणताही खेळ असला तो बुद्धीने खेळावा लागतो आणि बुद्धीचा वापर केला फलंदाजाने. 4 बजाव. स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 17-17 स्कोर कार्ड वर. तिसरा बॉल कव्हर बॉलला चांगला फटका खेळला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या जवळ. चांगलं क्षेत्ररक्षण अभ्यास आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा अंकित केल्या जातील. एकदा मात्र थोडं गती परिवर्तन केलं होतं गोलंदाजाने. लेग कटर हा बॉल टाकण्यात आला होता. 2 धाब्याने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 19. आता कुठे लढताना दिसत आहेत मोरेकुरण टीम. चॅम्पियन झाले होतात आपण कर्नाळीच्या मैदानावर. कामगिरी एकदा आपण चांगली केली ना का प्रेक्षकांच्या अपेक्षा देखील वाढल्या जातात. गावकऱ्यांच्या अपेक्षा देखील वाढल्या गेल्यात मोरेकरून टीम कडून. इथे मात्र आमची टीम देखील चांगली खेळणार आणि यावेळेस आपण बघू शकतात शॉर्ट बॉलला फटका सजवला डीप मध्ये. यावेळेस क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग आणि चांगली फेकी. ऍक्युरेट थ्रो. एक धाव मिळेल. सिंगल स्कोरबोर्ड 20 स्कोर कार्ड वर 27 पाहिजेत. चेंडूचा विचार केला. चेंडू झाले 4 म्हणजे 14 बॉल आणि 27 धाबा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत बॅटिंग टीमला. चांगला बॉल आहे. वळवलाय बॉलला. बॅट मात्र इकडे जोरदार लेग साईडला फिरवली ती बघा. निखिल क्लोज किपिंग आणि तुम्ही थोडं देखील मात्र बाहेर जाऊ शकत नाही. डॉट बॉल येतोय. यावेळेस फटका उंच गेलाय. टीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. कॅच पर्यंत नाही पोहोचू शकला आणि 2 डबा इकडे परिपूर्ण केले आहेत. 3 ओव्हरचा खेळ इकडे समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 स्कोर कार्ड वर. आताच्या ओव्हरमध्ये 11 आल्या. 3 ओव्हरमध्ये 36 म्हणजे 12ची सरासरी होती. आताच्या ओव्हरमध्ये 11 आल्या. 12 चेंडू आणि 12.50च्या सरासरीने 25 जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. बचाव.
गोलंदाज निखिल त्याच्या जोरावर धावसंख्या 40च्या प्लस, 40च्या प्लस पोहोचली. तो चालाय फक्त खूप उंच गेलाय आणि लांब देखील. ज्या रीतीने षटकार खेचले होते ना निखिलने, त्या रीतीनेच षटकार निखिलच्या अगेन्स्ट हा खेचलाय. वारा तिथे मारा आणि आपण बघू शकतात ज्या ठिकाणी वारा वाहतोय त्या ठिकाणीच फटका खेळलाय. फलंदाज विकीच्या बॅट मधून येतोय षटकार. मॅच ऑन, गेम ऑन. आता कुठे वाटतं की मोरेकुरण देखील आहे या मॅच मध्ये. स्कोरबोर्ड 28-28. पुढचा बॉल फुलटस होता, एकदा पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न केला जाता आणि इकडे मात्र रन आउट मिळणार. फलंदाज शुभम बॅक टू डग आउट. आता चेंडू असतील 10-10 मध्ये बनवायचे 18. 30 ची मॅच बजावली जाईल. मैदानाच्या आतमध्ये आणि आता 10 बॉल 18 ची गरज. स्कोरबोर्ड 29. तिसरा बॉल, शॉर्ट बॉल, फक्त तेवढा प्रॉपर टायमिंग झाला नाही. नशिबाची साथ मिळते इकडे गोलंदाजाला आणि फिल्डिंग टीमला. आणि एक धाव मात्र पूर्ण होताना चांगली फिल्डिंग होत असताना एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. संधी आली ती विकीकडे. संधीचा फायदा उचलता आला आणि विकी कडून खराब बॉल पनिश करता आला आणि धावफलक एकने पुढे जाणार. धावफलक 30. 9 चेंडू आणि 17 धाबा. 9 चेंडू 17 धाबा. फक्त तेवढं चांगलं नाहीये परंतु नोमर्स लँड मध्ये पडणार. बरं आपण बघू शकता आता चेंडू जात असताना डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. सिंगल पाहायला मिळेल. सिंगल स्कोरबोर्ड 31. 16 पाहिजेत 8 मध्ये. पण ती बॉल पेक्षा धपाट डबल. प्रत्येक बॉलवर 2 रनाची सरासरी. स्लो बॉल हाताळलाय यावेळेस व्हेरिएशन केलं गोलंदाज निखिल. सोबतचा बॉल असेल 7 मध्ये 16. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू चालला डीप मध्ये क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. आणखीन एक षटकार. क्या बात है विकी. अकेला लड़ता हुआ गिरते हैं घोड़सवार जंगे मैदान में, वो क्या गिरे जो घुटनों के बल चले. आणि इकडे विकी सांगतोय लढण्यासाठी आम्ही तयार आहेत. मागचं षटक महागडं ठरलंय. 15 धावा आल्या. 6 मध्ये 10 ची गरज. वाजव.
डगआउट. 2 चेंडू 5 धावा, 1 धाव तरी यायलाच पाहिजे. विकीला स्ट्राईक वर आणणं खूप गरजेचं आहे. फलंदाज तयार. यावेळेस मात्र आपलं काम केलंय फलंदाजाने. नटराजन स्ट्रोक ठेवून सिंगल अर्जित केले आणि आता 1 चेंडू 4 धावा. त्या अगोदर या मैदानावर भरपूर वेळा 1 चेंडू 4 धावा, 1 चेंडू 6 धावा, कधी गोलंदाज जावी कधी फलंदाज जावी. मागची स्पर्धा फायर चषकामध्ये खासदार चषकामध्ये पाहिलं तिथे हर्ष याने मात्र षटकार खेचला होता सालगाव टीमच्या अगेन्स्ट. 1 चेंडू 4 धावा असताना हर्ष पाटीलच्या बॅट मधून आला होता षटकार. तर बघूया इथे मात्र काय होतंय. 1 चेंडू 4 धावा, पैसा वसूल मॅच आपल्या भेटीला आलेले आहेत. एकलारी की मोरेकुरण पाहूया. उलटाच बॉलला फटका सजवला आणि इथे मात्र डीप मध्ये जो क्षेत्ररक्षक आहे ना त्याने आतापर्यंत कोणतीही चुकी केली नाही आणि मॅच विन होताना पाहायला मिळते. टीम एकलारे अप्रतिम खेळ पाहायला मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन एकलारे टीम. बजाव.